वेळ आल्यावर बोलेन, काँग्रेसनं केलेल्या गुंगी गुडिया या टीकेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं उत्तर। तर या टीकेवरून राष्ट्रवादी आक्रमक, माफी मागा म्हणत काँग्रेस कार्यालयामध्ये ठिय्या, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून ट्रायफेक, हर्षवर्धन सपकाळांचा पोस्टरही जाळलं। महिलांचा सन्मान आमच्यासाठी सर्वोच्च, महाराष्ट्र काँग्रेसनं केलेलं हे ट्विट संदर्भाला अनुसरून होतं, वैयक्तिक नव्हतं, त्याचा विपर्यास केला जाऊ नये, हर्षवर्धन सपकाळांचं यावर स्पष्टीकरण। काँग्रेसनं गुंगी गुडियाबाबतची पोस्ट त्वरित मागे घेऊन सुनेत्रा पवारांची जाहीर माफी मागावी। सोनिया गांधींसारख्या महिला नेत्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाकडून महिला नेत्याविरोधात अशा भाषेचा वापर दुर्दैवी, प्रफुल्ल पटेलांसह सुनील तटकरेंकडून ट्विट करत निषेध। गुंगी गुडिया ही काही शिवी नाही, सूरज चव्हाण कुणाच्या आदेशावरून राडा करायला आले, ही गुंडगिरी खपवून घेणार नाही, जशास तसं उत्तर देऊ। काँग्रेस कार्यालयामध्ये ठिय्या प्रकरणी विजय वडेट्टीवारांचा राष्ट्रवादीला इशारा। सुनेत्रा पवार विमान अपघात, अर्थ खात्यावर बोलत नाहीत, इंदिरा गांधींप्रमाणे सुनेत्रा पवारांनी दुर्गा होऊन दाखवावं, गुंगी गुडियावरून हर्षवर्धन सपकाळांचं थेट आव्हान। तर काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावर उतरलंय, सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटल्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची काँग्रेसवर टीका। काँग्रेस खऱ्या अर्थानं मतिभ्रष्ट झाली आहे, एका भगिनीचा अपमान करणं निंदनीय, काँग्रेसनं जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी, उपमुख्यमंत्री शिंदेंचाही हल्लाबोल। पृथ्वीराज चव्हाणांचा काँग्रेसला घरचा आहे, गुंगी गुडिया संदर्भात केलेल्या पोस्टशी माझा संबंध नाही, सुनेत्रा पवारांबद्दल बोलताना पातळी सोडून बोलणं योग्य नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं। काँग्रेसच्या मनात महिला उपमुख्यमंत्र्यांसंदर्भात द्वेष, तर धनंजय मुंडेंचा हा घणाघात, तर गुंगी गुडिया बोलणं गैर नाही, इंदिरा गांधींनाही गुंगी गुडिया म्हटलं जायचं, पत्रकाराला शांत करणारा नेताच गुंड, रोहित पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत बघायला आवडणार नाही, महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी, फडणवीसांनी इथेच काम करावं, अमृता फडणवीसांचं भाष्य। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, तर आम्हाला युक्तिवादासाठी वेळ द्या, कपिल सिब्बल यांची विनंती सुप्रीम कोर्टाकडून मान्य। वसंत डावखरे खटला प्रकरणामध्ये आज कल्याण कोर्टात सुनावणी, उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे या सुनावणीला उपस्थित राहणार। 2009च्या लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंनी आनंद परांजपेंच्या प्रचारावेळी दाखवला होता वसंत डावखरेंचा व्हिडिओ। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये देशमुखांवरील खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी। झारखंडमध्ये जेनझींचा संताप, जेपीएससी आणि जेएसएससी या परीक्षांमधील अनियमिततेविरोधात विद्यार्थी मशाल घेऊन रस्त्यावर, रांचीमध्ये विद्यार्थ्यांचं बेमुदत धरणे आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आणि उद्या सीजेपीची बैठक होणार, अभिजित दिपकेंच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन, पुढची दिशा ठरवण्यासाठी सीजेपीची बैठक होणार, यामध्ये आशुतोष रांका, सौरव दास संभाजीनगरमध्ये दाखल। बाबाजानी दुर्राणी आणि अभिजित दिपकेंची भेट झालेली आहे, तर दुर्राणी यांच्याकडून अभिजित दिपके आणि आशुतोष रांका यांचा सत्कार। नीट पेपरफुटी आणि आंदोलनानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नागपूरसह विदर्भातील डॉक्टरांशी संवाद, संघाच्या डॉक्टरांच्या अभ्यास वर्गाचे फोटो टीव्ही9 मराठीकडे। मोहन भागवतांनी जंतर मंतरवरील आंदोलकांशी संवाद साधावा, संजय राऊतांची संघ नेतृत्वावर टीका, तर राऊतांसाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेच जेनझी, नवनाथ बन यांचं त्यांना उत्तर। जंतर मंतरवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचं आंदोलन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा, आंदोलकांची मागणी, तर वांद्रे आणि बोरिवलीमध्ये भव्य निषेध बॅनर फडकवून केंद्र सरकारचा निषेध। मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर अज्ञातानं जेनझींचं बॅनर लावलं, तर मी जेनझी, शिक्षणाचा सन्मान करतो, बॅनरवर उल्लेख, पंतप्रधान विरोधी घोषणांमागे धावणार नाही, बॅनरवर उल्लेख। नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या 6 विद्यार्थ्यांची सुप्रीम कोर्टात धाव, तर याचिकेवर लवकरच सुनावणीचं सुप्रीम कोर्टाचं आश्वासन, ओएमआर शीटमध्ये चुका असल्याचा या विद्यार्थ्यांचा आरोप। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द, पक्षाकडून ट्विट करत अधिकृत माहिती। दरम्यान पक्षाकडून अधिकृतपणे महेश तपासे आणि माजी आमदार विद्या चव्हाण माध्यमांसमोर या संदर्भात भूमिका स्पष्ट करणार। भाजपचा अहंकार मतदारांनी मोडून काढला, राम मंदिर लूट आणि जेनझी आंदोलनामुळे भाजपचा बांकीपूरमध्ये पराभव, मोदींची लोकप्रियता घसरली, संजय राऊतांचा निशाणा।
अरविंद केजरीवालांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरावर मोर्चा. विरोधकांचं मानसिक संतुलन बिघडलं, त्यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भातही चिंता नाही. मंत्री नितेश राणेंचा अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींवर निशाणा. विरोधक धर्माचं राजकारण करतायत. सिद्धिविनायक मंदिरातील दान चोरीवरून सदा सरवणकर यांचा निशाणा. सरवणकरांनी मंत्रालयामध्ये जात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. या प्रकरणाची माहिती त्यांना दिली आहे. श्रीकांत शिंदेंसह शिवसेना खासदारांकडून अमित शहांची भेट, तर विधान परिषद उपसभापती सचिन अहिर देखील उपस्थित. ऑपरेशन टायगर नंतर शिवसेना खासदारांकडून शहांची दुसऱ्यांदा भेट. राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काकडे यांनी घेतली अमित शहांची भेट, तर अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याची विनंती केल्याची माहिती. नुकताच सर्व आमदारांनी या संदर्भात सह्यांचं पत्र मुख्यमंत्र्यांनाही दिलं होतं. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी दिल्लीमध्ये आंदोलन करणार, तर बाळामामा म्हात्रेंची माहिती. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची मागणी. जंतर मंतरवर आज भूमिपुत्र आंदोलन करणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 9 ऑगस्टला माणगाव दौऱ्यावर, तर अनेक वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची राज ठाकरे पाहणी करणार. माणगाव बायपासच्या रखडलेल्या कामाची अधिकाऱ्यांसह पाहणी करणार. रोहित पवारांकडून सीईटी पेपर लीक प्रकरणी प्रेझेंटेशन सादर, तर मी कागद आणि पुराव्यांशिवाय बोलत नाही. रोहित पवारांची प्रतिक्रिया, तर रोहित पवारांचं प्रेझेंटेशन बघितलं नाही, फडणवीसांचं उत्तर. एसटीकडून कर्मचाऱ्यांना सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात कडक नियमावली. आक्षेपार्ह रील्स बनवून प्रसारित करणाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई होणार. मुंबई विभागातील सर्व आगारांना सूचना. पनवेल आगारातील 3घांचं या संदर्भात निलंबन. उदयनिधी स्टॅलिन यांची पोलिसांनी सुटका केली आहे. अभिनेत्री त्रिशा कृष्णनबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं अटक झाली होती. चौकशीनंतर उदयनिधी स्टॅलिन यांची सुटका करण्याचा कोर्टाचा आदेश. उदयनिधी स्टॅलिन यांच्या सुटकेनंतर समर्थकांचा जल्लोष. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंविरोधात दिल्ली पोलिसात तक्रार, तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारीवर दिपकेंच्या माणसानं हल्ला केल्याचाही आरोप. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर शिंदेंच्या सेनेकडून 9 ऑगस्टला दिल्लीमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन. सैनिकांसाठी सांगलीतील क्रीडा सेनेचं 1000 पैलवान या ठिकाणी रक्तदान करणार. E20 इंधनाच्या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल आक्रमक. पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे निघालेला आपचा मोर्चा दिल्ली पोलिसांनी अडवला. E20साठी ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊ नका, केजरीवाल यांची मोदींवर टीका. ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंना शिवीगाळ. महेश डोंगरेंनी शिवीगाळ केल्याची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या वक्तव्यामुळे ही शिवीगाळ केल्याची माहिती. जरांगेंनी ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये यावं. मंगळुरूच्या ओबीसी अधिवेशनात जरांगेंना मंचावर जागा देणार. बबनराव तायवाडेंचं जरांगेंना खुलं आव्हान. माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, तर वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. भारतीय राजकारण समाजकार्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी DY पाटील यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलंय. कोल्हापुरात काल DY पाटील यांचं 90व्या वर्षी निधन झालंय. प्रसिद्ध अभिनेते प्रदीप रावत यांचंही निधन. भिवंडीतील रुग्णालयामध्ये वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. प्रदीप रावत यांनी महाभारत महापालिकेमध्ये अश्वत्थामाची भूमिका साकारली होती. राज्यामध्ये अॅनालॉग पनीरवर 1 वर्षाची बंदी. एफडीएकडून पत्रक जारी, तर आता आर्टिफिशियल पनीर विकल्यास कारवाई होणार. आमदार विक्रमसिंग पाचपुते यांनी अधिवेशनामध्ये मुद्दा मांडला होता. मागाठाण्यामध्ये आमदार प्रकाश सुर्वेंकडून ज्येष्ठ आणि महिलांसाठी मोफत MSRTC स्मार्ट कार्ड शिबिर, तर प्रवास सुखकर व्हावा आणि विशेष सुविधा मिळाव्यात यासाठी हा उपक्रम. नगरसेवक राज सुर्वे यांची यावेळी उपस्थिती. शहापुरात खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंवरून पोलिसांनीच काढली TDRF जवानाची अक्कल. तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का, पोलिसांनी नातेवाईकांना सुनावलं. 25 तासांनंतरही ठेकेदारावर गुन्हा दाखल नाही. दरम्यान पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळले. TDRF जवानाच्या कुटुंबियांवर शहापूर पोलिसांचं असं वक्तव्य दुर्दैवी. चौकशी करून संबंधित पोलिसांवर कारवाई करणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. ठाण्यामध्ये कोयता भाईची दहशत, तर हॉटेलमध्ये घुसून तोडफोड. हॉटेलच्या काचा आणि इतर वस्तूंचीही तोडफोड. जीवे मारण्याची धमकी देत दहशत माजवण्याचा प्रयत्न. पोलिसांकडून या संदर्भात पुढील तपास सुरू.
मुंबई पोलीस दलात 6,41,41,00,000चा वेतन घोटाळा उघडकीस. पोलीस नसलेल्या व्यक्तींच्या खात्यांवर पगाराची रक्कम वर्ग केल्याचा प्रकार. 5 जणांवर गुन्हा दाखल. समतानगर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. सोलापूरच्या माढ्यामध्ये कर्मदास साखर कारखान्याविरोधात आंदोलन. ऊसाच्या थकीत बिलाप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. तर 20 ऑगस्टपर्यंत थकीत बिल देण्याची ही मागणी. परभणीमध्ये युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण. ऐन हंगामामध्ये युरिया खत मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण. कृषी केंद्र चालक युरिया खताचा कृत्रिम साठा करत असल्याचाही प्रकार.